निवडणूक बिनविरोध व्हावी सगळ्यांची अपेक्षा होती. दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. मला असं वाटतं की निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. स्वर्गीय कर्डिले साहेबांनी जे काही कामं राहुरीमध्ये केले, या मतदारसंघामध्ये केले, या कामांच्या आधारावरच आणि राज्यामध्ये असं सरकार आणि मुख्यमंत्र्यांचं सक्षम नेतृत्व, पालकमंत्री महोदयांनी जे कामं जिल्ह्यामध्ये केले, सगळ्या गोष्टींचा जर आपण सारांश केला तर निवडणूक ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडत आहे आणि कुठेही अडचण मला वाटतं अक्षय कर्डिलेंना राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचा आमदार या विधानसभेमध्ये यापूर्वीही होता आणि 4 मेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा अभूतपूर्व मताधिक्याने भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला या मतदारसंघामध्ये दिसेल. राष्ट्रवादी शपथचे जे उमेदवार आहेत ते म्हटले की भाजपच्या 40 स्टार प्रचारकांनी इथे येऊन नाचक्की करून घेऊन डिपॉझिट सुद्धा जप्त होईल. स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्याने ते सगळेच इथं येतील अशी परिस्थिती नाही. पक्षाची एक प्रणाली असते. मीच काल प्रदेशाध्यक्ष साहेबांना म्हटलो की साहेब, या मतदारसंघामध्ये स्टार प्रचारकाची आवश्यकता नाही. माननीय प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची एक सभा आम्ही अपेक्षित धरलेली आहे, कारण की मुख्यमंत्री महोदयांचा आणि कर्डिले साहेबांचं एक जुनं ऋणानुबंध होतं आणि त्यांना ती भावना व्यक्त करायची आणि जनतेपुढे झाली तर त्याचा अधिक चांगला परिणाम होईल. एवढंच त्यामधला विषय आहे. हाच मोठा एक शोकांतिकेचा भाग आहे की जे कोणी उमेदवार असतील त्यांना ती स्थितीच लक्षात येईना आणि अचानक आपण आमदार व्हावं या भावनेतून काही लोक प्रचाराला असतील तर ठीक आहे, त्यांचा प्रयत्न करत राहतील. मला असं वाटतं की 40 लोक कोणी दिवस 9 आणि 40 लोक पुढे येणार का? आता काहीतरी आपलं बोलायचं त्याला काय अर्थ आहे? त्याच्या यादीतून प्राजक्त तनपुरे यांचं देखील नाव वगळलं गेले त्यांच्या स्टार प्रचारांच्या यादीमध्ये. नाही, आता प्राजक्त तनपुरेंचं नाव वगळलं गेलं असेल समजा त्या पक्षातून, याचाच अर्थ की प्राजक्त तनपुरेंनी भूमिका घेतली, कर्डिले साहेबांप्रती असलेली भावना त्यांनी व्यक्त केली, स्वाभाविक आहे की ते त्या प्रचारामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही. किंबहुना त्यांचे जे पदाधिकारी असतील त्यांनी त्यांच्या नेत्याचा मान सन्मानाच्या दृष्टिकोनातून आज नेत्यांनी भूमिका घेतली, त्याच भूमिकेतच खालचे कार्यकर्ते आम्हाला दिसत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना दुसऱ्या पक्षाचा प्रचार करणं शक्य नसेल. ते भाजपमध्ये दिसतील असे देखील चर्चा आहे भविष्यामध्ये, किंवा मग त्यांना विधान परिषदेवरती संधी मिळेल भाजप. नाही, आता त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. माननीय प्रदेश अध्यक्षांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारासाठी ताकद दिली किंवा भूमिका घेतली त्या सगळ्यांचा विचार केला जाईल आणि याच्यावरच या स्टेटमेंटमध्ये सगळं सारांश होते.